व्यक्ती आहेत आपल्या समाजामध्ये, ते आदर्श माणसं आहेत. आणि आपण कितीही वरच्या पदावरती गेलो तरी देखील सामाजिक भान आपण सोडायचं नाही, सामाजिक उत्तरदायित्व आपण सोडायचं नाही. शाळेबद्दल, समाजाबद्दल काहीतरी करत राहायचं, ही सातत्याने त्यांच्या मनातली भावना. आणि त्या भावनेमधनच त्यांनी आज आपल्या शाळेला एक नवीन गिफ्ट दिली. याच्यापूर्वी त्यांनी क्रीडा विषयक साहित्य दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, खेळाचं साहित्य दिलं होतं. आणि आर्थिक स्वरूपामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला वेळोवेळी मदत केलेली आहे. आज तर त्यांनी आपल्याला टीव्ही दिलेली आहे. आणि या टीव्हीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे असलेल्या ज्या टीव्ही आहेत आधीच्या टीव्ही, त्याच्यापेक्षा ही मोठ्या आकाराची टीव्ही आहे. म्हणजे सुस्पष्ट स्वरूपामध्ये आपल्याला त्याच्यावरचा कार्यक्रम आपल्याला बघायला येईल. आणि या टीव्हीचा आपण वापर आपल्या अभ्यासविषयी कामासाठी आपण करणार आहोत. त्यांनी आपल्याला टीव्ही दिलेली आहे. आणि हा टीव्ही त्यांना आपण खात्री दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून की या टीव्हीचा वापर आम्ही आमच्या अभ्यासासाठी करतो. युट्यूब सारखी आपल्याला प्लॅटफॉर्म आपल्याला माहिती आहे. युट्यूबवरती वेगवेगळ्या संदर्भातली माहिती आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामधली माहिती आहे, वेगवेगळ्या विषयांवरची माहिती आहे. पण ते सगळे विषय आपल्याला काय उपयोगाचे नाहीत. आपल्याला आपल्या कशा संदर्भातले विषय आपल्याला हवे, अभ्यासाविषयी. तर त्या अभ्यास विषयक जे कार्यक्रम असतील ते सगळे कार्यक्रम आपण बघत राहू, त्याचा लाभ आपण घेऊ, त्याचा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये फायदा करून घेऊ आणि आपल्या बौद्धिक स्तराचा विकास घडवून आणू, अशी खात्री आपण सगळ्यांनी मिळून सर्वांना आपण द्यायची आहे. आणि ही खात्री देऊनच आपण गिफ्ट स्वीकारणार. आणि गिफ्ट स्वीकारत असताना आपण एक भावना पण जोपासायची. मराठीमध्ये एक वाक्य आहे बघा, काव्य पंक्ती पण आहे, तुम्हाला माहिती असतील, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे काय, आपण घ्यायचा लोकांकडून, परंतु आपण सक्षम पण व्हायचा आहे. आणि एक दिवस आपण देखील समाजासाठी काहीतरी देत राहायचं आहे. म्हणजे देणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ काय, आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये पण ती क्षमता आपण निर्माण करायची आहे की पुढे जाऊन जशी या महान लोकांनी आपल्याला मदत केली तशी समाजाला सुद्धा आपली मदत करावी, अशा प्रकारची भावना आपण आपल्यामध्ये निर्माण करायची. तर मी परत एकदा आमच्या शाळेच्या वतीनं खरं तर तुम्हाला मी धन्यवाद देणार नाही, परंतु मी सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला एक खात्री देतो की आम्ही या तुमच्या कायम ऋणात राहू. आणि मी तुम्हाला खात्री देतो की आमच्या शाळेचे विद्यार्थी या टीव्हीचा चांगला अभ्यास करतील, सकारात्मक अभ्यास करतील, अभ्यासामध्ये त्याचा वापर करतील आणि चांगले मार्क्स कमवतील आणि पुढे जाऊन तुमच्यासारखेच